हे गाइस वेलकम टू माय ब्लॉग. इसका नाम है सुमित ब्लॉग. सो आता आमच्या घरी 3 दिवस सतत कार्यक्रम आहे. सो आता ते क्षण कसे जाणार आणि ते 3 दिवस कसे जाणार आहे ते तुम्ही बघा. आणि 3 दिवस कंटिन्यू ब्लॉग येणार आहे. तो ब्लॉग बघा. आणि आता बघूया. आता आम्ही चाललो बाहेर मंदिरामध्ये चाललो असं 5-6 ठिकाणी जाणार आहोत. सो तुम्हाला दाखवतो ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि ही बघा ही आता उठली. बाय बाय. हाय बाय बाय काय लगेच बाय बाय. किरकिर होता का मला हा सगळा विषय तुझ्या पायाखाली घ्यायचा आहे आणि नवीन विषयाला हात घालायचा आहे. सगळ्यांची तोंड चांगली व्यवस्थित ठेवा आणि गोड बोलून सगळं आपल्या करून घ्या. काय चूक तुम्ही चला पण येत असलं तर कोणतरी महान मात्र पाहिजे. आता मी खालती आलोय आणि आपल्या घरी कार्यक्रम आहे. सो गोंधळ वगैरे असणार आहे. तो फर्स्ट टाइम असणार आहे कार्यक्रम. तो आता मी खालती आलोय आणि हे दोघं बघा काय करतायत. पालखी वगैरे धुतात. कारण आपल्या घरी प्राणप्रतिष्ठाची कार्यक्रम असणार आहे आणि मूर्ती वगैरे आणणार आहोत. तिकडे देवारा वगैरे झाला आहे. सो सगळं कामं आज बाकी आहेत आणि हे दोघं जण काम करतायत. ते हात करा रे. हाय गाय आग्राचे निमंत्रण बबडी कार्यक्रम आहे. काय बोलशील बबी? तुला बोलतो चड्डीत मुत्त म्हणून. बबी ए ऐक ना. त्याला तुला बोलतो चड्डीत मुत्त म्हणून. काय रे हा सांग त्याला काहीतरी बोल. चड्डीत मुत्त बोलतो जाया. राम राम मंडळी. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या गावदेवीपासून बोलतो. आता आम्ही आलोय गावदेवीच्या मंदिरात. करंजेश्वरीच्या मंदिरात आता आम्ही आलोय. तिथे नारळ वगैरे ठेवून आता आम्ही पुढच्या कामाला जाणार आहोत. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. ब्लॉग असं कोणत्या कंटेंटवरती नाही बट कार्यक्रम आहे घरी. सो त्याच्याबद्दल ब्लॉग आहे. सो बघा. तर आता आम्ही गावदेवीच्या मंदिरात दर्शन घेतलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे कुलदेवताच्या आणि चिपळूणचा बहिरी इथे चाललो आहे. कारण तिथे पण नारळ द्यायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो आता आम्ही आलो आहे चिपळूणच्या बहिरीच्या मंदिरात. बाबा इकडे बघा. मी घेतो तुम्हाला. आज तिथली पोरं भेटणार नाही. करून घ्यायचं. का पण अरे लाइटिंग आणायचं लवकर चल. चल कसली लायटिंग. अरे ते आपल्याला काहीच आता आम्ही जातो मंदिरामध्ये सामान आणायसाठी. सो आता आमचा गाडीचा संद्रूप बघा. आम्ही संद्रूप पण बाहेर बघतोय. गाडीचा संद्रूप ना कसा आहे संद्रूप बात गाडीचा संद्रूप कसा आहे? चांगलं आहे. एक नंबर संद्रूप आहे. कैसा है गाड़ी का संद्रूप. आता आपल्या घरी कार्यक्रम आहे. तर आम्ही आता सगळे त्याचं सामान घ्यायला आलो. त्या गाडीमध्ये भरलेलं सामान आहे. आता आम्ही चलो अभी हम निकलते घर को. ए काय सांगाल तुम्हाला. आता आपण चाललो आहे आपल्या मूर्ती आणायला. खूप वर्षानंतर आपला हा कार्यक्रम होतोय आणि आपण जेवढ्या परीने आपल्या चांगल्या परीने करता येईल तेवढ्या आपल्याला चांगल्या परीने करतोय. काय बोलशील ऋषभ तू? चांगली गोष्ट आहे ना. आणि खूप आता म्हणजे आपल्या निवळकर घरासाठी तरी बघा दादा आहेत. आणि हा पार्थ आहे. ऋषभ आहे कर. हा ऋषभ आहे. हा गंधार आहे. गंधार हाय कर. हा आताच पुण्यातनं आला आहे. सकाळी 4 वाजता निघाला होता. सकाळी 10 वाजता पोहोचला आहे. तेच आता आम्ही संगमेश्वरला मूर्ती दिल्या होत्या बनवण्यासाठी. रूपी घडवण्यासाठी कुलस्वामीच्या. सो आता आम्ही ते आता आणायला चाललो आहे. सो आता पूर्ण आम्ही असं थोडेसे असे रॅली वगैरे करणार आहोत. आणि गाडी वगैरे आमची तिथे तयार आहे. त्या गाडीतून आणणार आहोत. आणि इथं आम्ही सगळे छोटे मंडळी इकडे तयार आहेत. आणि आता ह्याच्यात ॲड झाले नेत्र हाय कर. ओके. अपना भाई है और इसका आईडी है इंस्टा पे काय रे पकवाद प्रेमी. सो आपल्या भावाला फॉलो करा. आणि आता आम्ही इथं ढोल वगैरे तयार ठेवलेले. याला सायंटिस्टच्या नावाने ओळखतो आणि याला सायंटिस्ट आम्ही हाक मारतो. तर याला सायंटिस्टच्याच आवाज मारा. आता आम्ही एक थाप वाजून बघतो ढोलाची. तुला ताशा कशाला पाहिजे?
मोबाईल घे व्हिडिओ शूटिंग कर. हे नीट बसा सर्वांनी. सर्वांनी निघा. आता कुलस्वामीच्या मूर्त्या आमच्या बहिरीच्या मंदिरात आहेत. तर त्या मूर्त्या आम्ही आता आणायला चाललोय. पालखी वगैरे सर्व रेडी केली आहे आणि आता आम्ही ही गाडीत सर्व लहान पोरं बसले. इकडनं वरती आपण तर काहीच कार्यक्रम आमचा उद्या आहे. प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम असणार आहे मूर्ती घडवण्याचा. तो घडवलेला आहे. तो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आम्ही उद्या म्हणजे ठेवलेला आहे. तर उद्या मूर्ती आम्ही देवरात बसवणार. पण आता आम्ही त्या मूर्ती ज्या आल्या त्या मूर्ती आम्ही आता आणायला चाललो आहे. आणि इथं सर्व तयारी तुम्ही बघू शकता. सर्व लहान पोरं आहेत, सर्व मोठी माणसं आमच्या घरातले सर्व घरातलेच आहेत लोक. आणि आता आम्ही चाललो आहे. सर्व लहान पोरं येत आहेत. सर्व जरच चाललो आहे बहिरीच्या मंदिरात मूर्ती आणण्यासाठी. सायंटिस्ट कुठं सायंटिस्ट येतो. सायंटिस्ट गाडी देते तो. सायंटिस्ट आणि दुसरा पार्थचं नाव काय. कांटा येत गाडी येत. आमच्या गाडीचं संद्रूप बघा काही. संद्रूप तराचा मेकअप वागण फाडला नाही घाला चापटी वाढला. अरे हे बघ चिल्ड्रन पार्टीवर वडापाव समोसा टेंगी टोपी वगैरे घातली. सो आपली भारताची संस्कृती आहे. टोपी कशी वाटते सांगा. गेले पुढं आमचा बॉक्स आमचा मोठा मिठाईचा बॉक्स आमचा इकडे कसा जास्त जड असल्यामुळे आम्ही तिकडे तो गाड्यात पाठवलेला. कारण का इथं जागा नाही ना. पाया पडेल. आम्ही बहिरीच्या मंदिरात आलो मूर्ती घ्यायला. आणि आपल्या घरातले सर्वजण इथं आलेत. आणि तुम्ही आता चिपळूणातले जर असाल तर तुम्हाला बहिरीचं मंदिर माहितीच असेल. आणि बहिरीचं मंदिर बघा असं भारी दिसेल कडकमध्ये. हे चला उतरा ये थांब. हे चाले गाडी निघाली परत. हे सायंटिस्ट कुठं आहे. सायंटिस्ट कुठं आपला. चला हे सर्वांनी व्यवस्थित निघा. व्यवस्थित निघा. चलो अभी हम निकलते हे. आता सगळेजण आलेत. तर आमची पालखी आहे. या पालखीतून आम्ही मूर्ती आणणार आहोत. आणि इथे सर्वजण आहेत. आता हा दीप आहे, हा गंधारा आहे, नेत्रा आहे, शौर्य आहे, ऋग्वेद आहे आणि पुढे अनुज आहे. हे अनुजला पण घे. तर गाईज हा सायंटिस्ट आहे आणि हा मोठा राघवला आहे येण्याबद्दल. तर आता आला आहे. आणि हा नैतिक आहे सायंटिस्ट. आणि आता आम्ही बहिरीच्या मंदिरात आलो आहे. सकाळी मी गेलो होतो पायापडाला. तर मी आता आतमध्ये जात नाही आहे. आणि हा बघा हा अनुज आहे. खूप मेहनत घेतली. आता पालखी अथर्व आणि शौर्य आहे पालखी घेऊन. हे अथर्व थांब 2 मिनटं. अथर्व या. तो गाईज हा शौर्य आहे, अथर्व आहे, शौर्य आहे, पाठी गंधारा दीप आहे. आता आपण पालखीतून मूर्ती नेणार आहोत. आणि मागं भाऊ आहे आपला सायंटिस्ट आहे मागं. जय श्रीराम. तर गाईज आम्ही पालखी आणलेली आणि खांदा घालणारी बाहेर आली ढोल वाजवायला.
गाईज आता आम्ही मूर्ती वगैरे घेतलेली आहे तिथे आतमध्ये आमची मूर्ती आहे कुलस्वामी. आणि आता आम्ही आहोत भैरीच्या मंदिरात आणि आता आम्ही निघालोय घरी. आता आम्ही ढोल मी ताशा वगैरे बांधलाय. तर माझे पप्पा आहेत इथे, सर्व लहान पोरं आहेत आणि सर्व फॅमिली आहे. सो आता आम्ही चाललोय घरी. सो आता घरी गेल्यावर चाललोय घरी आणि तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवतो. चलो आम्ही घरी निघालो. तो तिकडं पांढऱ्या बघा कसा दिसतोय. गुंडू बसलाय. आता इथे आम्ही नारळ वगैरे देतो. करंजेश्वरी माते की. So आता आम्ही इथं चालत नेणार आहोत. हे उतर 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 उतर. हे शिमगा मला नाही रे जमत वाजवायला रे. कसा जवळ शिमगा नाही जमत शिमगा. आता आम्ही सगळे उतरले. पालखी आहे. अरे थांबा. हे पालखी. अरे पालखी घ्यायला या पण. बोल. खाली या सर्वांनी खाली या. गोल फिर आवाज मस्त. कोण कांदा लावणार आहे. थोडं हाय कर.
बघा ह्याचं काहीतरी वडा ए हो 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 काय फुटला आहेस तू तुला समजत नाही फुटला आहे तू या गेट बीट कडक मारली रे हो लग्न आहे साखरपुडा 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 ए साखरपुडा प्रसाद ढोलचा पूर्ण फुटला तरी उद्या 12 नाही त्यामध्ये तरी वाजवते हो काय द्या बार बसतील तेव्हा हा द्या मला माहिती होतं का बारके नाही मॅचची पडली काय रे कोण फायनलला गेला पाण्याला जांभूल कोंडा काय तुमच्या काय फायदा होतो हलगी 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 हे पण पुण्यातनं लवकर आले रे तुम्ही ढोल वाजवत होतं झालं ढोल वाजवत होतं झाले पुण्यातनं पुण्यात आले ओय ओय टेड्याव थांब फोटो नाही काढत आहे व्हिडिओ बनवतोय जरा थांब ती आरती होती ना देवाराचे कलाकार देवाराचे कलाकार एवढाच पण शब्द राहू नको स्तब्ध राहू नकोस तू हो इकडे गणपती बसले गणपती बसले. देवाची मूर्तिकार त्यांचा औक्षण हा, करताना हो, हो, हो. कुटुंबातील ते नंतर एडिट कर थांबा, ओके झाला काय फोटो घेऊया काय शबाश ओ. आता इथं काढतो ढोलवाले येऊ दे अरे ढोलवाले इकडे आहेत हे चल ढोल बांधूया ढोल बांधूया ढोल बांधूया ढोल बांधूया चल ओ आता फायनली लाईट आलेली आहे आणि आता लाईट आली आहे सो आता भारी वाटते कारण का मगापासून लाईट नव्हती सगळ्या कार्यक्रम झालेला आहे सो आता सर्व इथे पोरं आहेत आतमध्ये रुची आणि देवारा ठेवलेला आहे सो हा देवारा आहे आणि या रुपया तिथे मस्त झाला आहे सर्व आता सर्व कार्यक्रम झाला कसं वाटतं तुम्हाला पार्टी चालली काय पार्टी चिवड्याची सर्वजण घरात बसलेत आणि आता तुम्हाला सांगतो इथे सर्व सामान आहे अडगेच्या खोलीत आणि हे आमची जुनी रूपे आहेत देवाची हे सर्व जुनं आहे रूप आणि आता सर्व नवीन केलेलं आहे इकडे आईच्या गावात लाईट गेली तो गाईज आता लाईट आली आणि मगाशी पण लाईट आली होती आता लाईट गेली होती आता बाहेर आलो तुम्हाला मगाशी दाखवलं होतं देवाचं आणि आता हे कुलस्वामी आम्ही आता तयार केलेले आहेत मूर्त्या त्या पालखीतून आणलेल्या आहेत आणि मूर्ती आता देवारा पण वगैरे देवारा वगैरे सर्व नवीन बनवलेलं आहे आणि इकडे सगळा हिशोबाचा विषय चालला सगळा हिशोबाचा विषय चालला आहे हाय गाईज आणि हे सर्व आता लाईटिंग वगैरे केलेले आहे ही सर्व तयारी आहे बघा तुम्ही सर्व लाईटिंग वगैरे केलेली आहे इकडे खालती पण असं केलेले आहे खालतीपर्यंत सो तुम्ही बघू शकता आईच्या गावात रे 3 वेळा लाईट गेली रे 3 वेळा लाईट गेली 3 वेळा काही 2दा लाईट गेली 2 वेळा व्हिडिओ बनायला 2दा लाईट गेली लाईट जाऊ दे काही जाऊ दे पण ह्याचं बघा ह्याचं काहीतरी वेगळंच चाललंय वाजव तू वाजव वाजव शाबाश आई शाबाश एक नंबर अरे पुण्यात ना कधी आले हो लय लवकर आले रे मोदी आले मोदी सरकार यस बाबा इकडे बघा जरा बाबा असं करा बाबा हा ओके सो काहीच ब्लॉग वगैरे आता एडिट केलं आहे
आणि कालच्या दिवसात ब्लॉग एडिट करायला भेटला नाही. सो शॉर्ट ब्लॉग पण मी आज सकाळी 3 वाजता काहीतरी पोस्ट केला. ब्लॉग वगैरे बनवला, बट पोस्ट करायच्या वेळी मला झोप लागली, तर मी झोपलो. आणि आता माझा ब्लॉग वगैरे सर्व एडिट झाला आहे. आणि कालचा पूर्ण कार्यक्रम असा झाला, खूप मस्त झाला कार्यक्रम. आजच्या दिवसात देखील प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आज सकाळी आहे. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सोबत